सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला धनय्या कौंडगी मठ अक्कलकोट. आज 18 फेब्रुवारी 2025 उद्या शिवजयंती आहे. आज मी अक्कलकोट येथील विरक्त मठांच्या महास्वामीजींच्या चरणी नतमस्तक होऊन महास्वामीजींच्या पुण्य हस्ते त्यांच्या शुभ हस्ते आज मी महाराष्ट्र सेट परीक्षांची एक नवीन पुस्तक आज आम्ही पूज्यांच्या शुभ हस्ते आज प्रकाशित केलेले आहे. सर्व विद्यार्थी मित्रांना मनापासून विनंती करतो की येणारी जून 15 2025 रोजी होणारी महाराष्ट्राची सेट परीक्षा, या परीक्षेत आपल्याला यश मिळवण्यासाठी मी जे वेगवेगळ्या राज्यात जाऊन पेपर दिल्यानंतर मला मिळालेले अनुभव मी अक्षर स्वरूपात एक पुस्तक बनविलेले आहे. त्या पुस्तकांचा एक प्रकाशन सोहळा आज या श्री मठांच्या मध्ये झालेले आहे. सर्व विद्यार्थी मित्रांनी या पुस्तकांचं वाचन करून येणारा जो महाराष्ट्राची परीक्षा आहे ती आपण सर्वांनी उत्तीर्ण व्हावी आणि आपलं जीवन उज्ज्वल व्हावी ह्याच शुभेच्छाने मी हा व्हिडिओ तयार करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राची सेट परीक्षा असो किंवा येणारी जूनमध्ये होणारी नेट परीक्षा असो, दोन्ही परीक्षांचे सिलेबस एकच आहे आणि दोन्ही परीक्षांचे सिलेबस तुम्ही एकत्रित करून जर व्यवस्थितरित्या अभ्यास केला तर रिझल्ट आपल्याला 100% मिळतो, म्हणजे मिळतोच. 2001 पासून 2004 पर्यंत मी ह्याच श्री मठात राहिलो होतो. या मठात मला आश्रय दिलेले हे आमचे दैवत आहे. इथं आम्ही राहिलो, इथं आम्ही जेवण केलो, इथं आम्ही वास्तव्य केलो आणि या श्री मठांच्या आशीर्वादाने माझ्या जीवनात आमूलाग्र बदलावड झालेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आमची परिस्थिती खूप गंभीर होते, आई वडील कष्ट करणारे, जेव्हा वडील ह्या श्री मठात आम्हाला आणून दिलेत महास्वामीजींच्या छत्राखाली, आणि इथं आम्ही अन्नदासोहमध्ये काम करत इथंच खेडी कॉलेजमध्ये आम्ही शिक्षण घेऊन माझं जीवन प्रवास झालेला आहे. जेव्हा आपण अशा श्री मठांच्या मध्ये राहून शिक्षण घेतल्यानंतर मला मिळालेले जे अनुभव आहे, मला मिळालेले जे कष्ट आहे, ते कष्ट तुम्हाला येऊ नये, तुम्हालाही चांगलं जीवन जगण्यासाठी ही जी परीक्षा आहे ही परीक्षा उत्तीर्ण आपण व्हायला पाहिजे आणि 100% तुम्हाला येणाऱ्या वेगवेगळ्या राज्यात किंवा वेगवेगळ्या विद्यापीठात प्राध्यापकाची नोकरी नक्कीच मिळणार. फक्त ध्येय ठरवून अभ्यास करा आणि तुम्हाला रिझल्ट मिळतो, हीच भावना व्यक्त करून मी माझा 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार.